नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनल। मी विजय तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो। आणि आज आपल्यासोबत ही जी गाडी तुम्ही बघताय ही आहे टाटा मोटर्सची टाटा टियागो CNG मध्ये। यामध्ये बऱ्याच दिवसापूर्वी कंपनीने भारतीय मार्केटमध्ये नवीन टियागोचं लॉन्च देखील केलं होतं आणि आपण देखील लॉन्च इव्हेंटला गेलो होतो आणि त्याचा देखील चॅनलवरती व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत हे जे व्हेरियंट आहे हे टियागो CNGचं प्युअर प्लस व्हेरियंट आहे। टियागो मध्ये जर बघितलं तर ही गाडी पेट्रोल मध्ये सुद्धा आहे, CNG मध्ये सुद्धा आहे, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही मध्ये बघायला मिळते आणि EV मध्ये सुद्धा तुम्हाला ही टियागो बघायला मिळते। आणि आज आपल्यासोबत जे व्हेरियंट आहे हे टाटा मोटर्सचं टियागोचं प्युअर प्लस व्हेरियंट आहे, जे की CNG मध्ये। या व्हेरियंट मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळतात, कोणकोणते फीचर दिलेले, इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचं मायलेज किती असणार आहे, CNG टँक कॅपॅसिटी किती असणार आहे आणि गाडीची पुण्यामधली ऑन रोड किंमत किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे तुम्हाला मराठीमध्ये आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला आणि कमेंट करून देखील सांगा त्याला व्हिडिओ कसा वाटत आहे। आणि खूप खूप धन्यवाद शॉ टाटा शोरूम बावधन या शोरूमचं, टाटा मोटरचं शोरूम जे आहे ते शॉ टाटा म्हणून इथे बावधन या ठिकाणी, आणि यांचं शंकरशेठ रोड या ठिकाणी दोन ठिकाणी जे ते शॉ टाटा मोटरच्या ब्रांचेस जे ते शोरूम तुम्हाला बघायला मिळेल। जर तुम्हाला या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल, ही गाडी घेण्याचा विचार करत असेल तर तुम्ही शॉ टाटा शोरूम बावधन या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता। या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्या। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओमध्ये बघायला मिळते। नक्की शॉ टाटा शोरूम या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ टाटा टियागो CNGचा प्युअर प्लस व्हेरियंटचा आपण चालू करूया। सर्वात आधी मंडळी, ही जर गाडी बघितली तर ही एक हॅचबॅक सेगमेंटमध्ये येते आणि यामध्ये जर व्हेरियंट बघितले तर टोटल 5 ते 6 व्हेरियंट तुम्हाला बघायला मिळतात। ते मी तुम्हाला एक एक करून सांगतो। पहिले जे व्हेरियंट आहे ते स्मार्ट व्हेरियंट आहे, त्यानंतर प्युअर प्लस ए, त्यानंतर क्रिएटिव्ह आणि क्रिएटिव्ह प्लस असे व्हेरियंट जे तुम्हाला टियागो मध्ये बघायला मिळतात। आणि EV मध्ये सुद्धा ही गाडी जी ते शोरूमला टेस्टसाठी अवेलेबल देखील आहे। त्याचबरोबर ही गाडी महत्त्वाचं म्हणजे CNG मध्ये ऑटोमॅटिक मध्ये देखील अवेलेबल आहे। तर चला आता आपण व्हिडिओला चालू करूया। कलर ऑप्शन जे तर यामध्ये बरेचसे दिलेले, हा जो कलर हा सुद्धा दिसायला चांगला आहे आणि कलर जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील। कोणते कलरचे ते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही चॉईस देखील करू शकता। तर म्हणजे ही जी टाटा टियागो आहे त्याची तुम्हाला मी चावी दाखवतो गाडीची कशी येते। अशा प्रकारे चावी तुम्हाला मिळून जाते। एक जी येते की आहे आणि दुसरी फ्लिप की मिळून जाते। यावरती तुम्हाला लॉक अनलॉक आणि फॉलो मी होम लाईटचं फीचर मिळून जातं। अशा प्रकारे फ्लिप की जे आहेत ते गाडीमध्ये गाडीसोबत तुम्हाला टियागोच्या मिळून जाते। आणि या प्युअर प्लस CNG व्हेरियंट मध्ये जर बघितलं तर समोरचा लुक जो टियागोचा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। इथे इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजन मध्ये देण्यात आलेले, हेडलॅम्प जे आहे ते हॅलोजन मध्ये तुम्हाला मिळून जातात। त्याचबरोबर टाटाचा लोगो जो तुम्हाला इथे मिळून जातो। इथे तुम्ही नंबर प्लेट जे आहे ते लावू शकता। आणि इथे जर फिनिश बघितलं तर पियानो ब्लॅक फिनिशचे टेक्स्चर जे ते फ्रंटला बघायला मिळून जातात। असा काही लुक जो आहे तो खाली जर बंपर बघितला फ्रंटचा तर तो ब्लॅक कलर मध्ये मिळून जातो। आणि फ्रंटचा टाटा टियागोचा लुक जो आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। वायपर जे ते अशा प्रकारे आणि CNGचं बॅजिंग जे तुम्हाला वरच्या साईडला इथे मिळून जातं। त्यानंतर या साईडला नंतर गाडीचा साईड लुक जो होतो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। टायर साईज बद्दल जर बोलायचं झालं तर इथे तुम्हाला अपोलो कंपनीचे टायर मिळून जातात आणि हायपर स्टाईल व्हील जे ते देण्यात आलेले आणि 14 इंचीचे टायर जे ते तुम्हाला गाडीमध्ये इथे मिळून जातात। त्यासोबतच फ्रंटला सस्पेन्शन जे ते मॅकफिअर्सन विथ स्ट्रट कॉइल सस्पेन्शन जे ते फ्रंटला टियागो मध्ये इथे मिळून जातं। आणि गाडीचं साईड प्रोफाईल जे तुम्हाला अशा प्रकारे मिळतं। आणि हे ज्या प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये जे टर्न इंडिकेटर तुम्हाला ओव्हर वरती मिळून जातात, त्याचबरोबर डोर हँडल जे ते तुम्हाला इथे बॉडी कलर मध्ये मिळून जातात प्युअर प्लस व्हेरियंट मध्ये। आणि गाडीचा साईड लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। त्यानंतर मित्रांनो, इथे जर बघितलं तर फ्युअल टँक जे फिल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही इथनं करू शकता। आणि पेट्रोलचा फ्युअल टँक जो आहे टियागो CNGचा जो आहे तो 35 लिटरचा पेट्रोलचा फ्युअल टँक आहे आणि गाडीचं पेट्रोलमध्ये मायलेज 16 ते 17 kmpl इतका आहे। त्याचबरोबर हे जे इंजिन आहे ते E20 कंप्लायंट इंजिन जे ते तुम्हाला इथे बघायला मिळते। आणि CNG गॅस भरायचा असेल तुम्ही इथनं भरू शकता। आणि लीक डिटेक्शन प्रूफ जे ते सेफ्टी फीचर जे ते तुम्हाला या गाडीमध्ये टियागो CNG मध्ये मिळून जातं। आणि CNG टँक जो तो 10 किलोचा CNG सिलेंडर आहे, 60 लिटर वॉटर कॅपॅसिटीचे CNG सिलेंडर तुम्हाला पाठीमागे बघायला मिळतं, जे की ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी सोबत ही टियागो गाडी जे ते CNG मध्ये तुम्हाला बघायला मिळते। आणि आता गाडीचा मागचा लुक बघूया। पाठीमागनं गाडी जी आहे टियागो प्युअर प्लस व्हेरियंट मध्ये पाठीमागे काय काय गोष्टी बघायला मिळतात। इथे LED मध्ये टेल लॅम्प जे ते पाठीमागच्या साईडला मिळून जातात। इथे CNGची बॅजिंग आहे, हुकर फॉर लोकलचं स्टिकर तुम्हाला इथे बघायला मिळतं। त्याचबरोबर हाय माउंट स्टॉप लॅम्प इथे देण्यात आलेला आहे। टाटाचा लोगो जो तुम्हाला इथे या साईडला मिळून जातं। टियागोची बॅजिंग जी आहे इथे करण्यात आलेली आहे। आणि हे जे ते प्युअर प्लस CNG व्हेरियंट असल्यामुळे CNGची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। आणि प्युअर प्लस व्हेरियंट मध्ये तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा जो ते इथे मिळून जातो। त्याचबरोबर इथे तुम्ही नंबर प्लेट गाडीची इथे पासिंग झाल्यानंतर लावू शकता। पार्किंग सेन्सर पाहिजे तर 2 पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे ते गाडीमध्ये मिळून जातात। त्यानंतर बूट जर उघडल्यानंतर जर बघितलं तर बूट स्पेस जो तो गाडीमध्ये तुम्हाला ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी बघायला मिळते। आणि बूट स्पेस जो तुम्हाला एवढा मिळून जातो। छोट्या बॅगा जे तुम्ही इथे
व्यवस्थित जे ते ठेवू शकता. त्याचबरोबर सीएनजीचे ट्विन सिलेंडर जे तुम्हाला इथे खालच्या साईडला 2 मिळून जातात, जे की 30-30 लिटर वॉटर कॅपॅसिटीचे 2 सीएनजी टँक जे ते तुम्हाला या प्युअर प्लस सीएनजी व्हेरियंटमध्ये बघायला मिळून जातं. स्पेअर व्हील जे ते तुम्हाला इथे खालच्या साईडला मिळून जातं टियागो सीएनजीमध्ये, आणि एवढा बूट स्पेस जो आहे तो तुम्हाला सीएनजी व्हेरियंटमध्ये बघायला मिळतो. त्यानंतर गाडीचा या साईडचा लुक जो तो टियागोचा तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. इथे जर डोर हँडल जे ते बॉडी कलरमध्येच तुम्हाला मिळतात, पण गाडीची चावी लावून तुम्ही इथे डोर जे ते लॉक करावं लागतं. त्याचबरोबर मित्रांनो, या टाटा टियागो सीएनजीचं जर मायलेज बघितलं तर 26 kmpl इतकं मायलेज जे ते तुम्हाला बघायला मिळतं, जे की 1 किलोच्या सीएनजीमध्ये 26चं मायलेज जे ते गाडीचं तुम्हाला मिळू शकतं. गाडी तुम्ही कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड राहतं. आता आपण मागचा रिअर स्पेस चेक करूया. डोर हँडल तुम्हाला बॉडी कलरमध्ये मिळून जातात. इथे पॉवर विंडोचे कंट्रोल दिलेले, आणि इथे जर बघितलं तर टेक्स्चर जे ते चांगलं करण्यात पॉवर विंडोचे कंट्रोल दिलेले. डोर लॉक अनलॉक तुम्ही इथनं करू शकता, डोर उघडायचं इथनं उघडू शकता, आणि पॉवर विंडो या ठिकाणी. आणि स्पीकरची प्लेसमेंट जे ते इथे करण्यात आलेली. या गाडीमध्ये तुम्हाला 4 स्पीकर मिळून जातात. इथे बॉटल होल्डर बघायला मिळून जाते. आणि पाठीमागे इथे बसल्यानंतर मी ही सीट जी आहे ते माझ्या अकॉर्डिंग सेट केलेली आहे, आणि हेडरूम आणि लेगरूम जे होतं तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. किती लेगरूम देखील चांगला आहे, आणि सीटची क्वालिटी जी आहे ती देखील चांगल्या क्वालिटीचे फॅब्रिक जे आहे ते सीट जे ते टियागोमध्ये कंपनीने दिलेले, आणि कम्फर्टेबल जे आहेत ते 2 व्यक्ती मागे आणि एक छोटा मुलगा जो तो बसू शकतो. 3 व्यक्ती आरामात बसू शकतात, आणि जर्नी जे ते तुम्ही करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला रिअर स्पेस जो तो बघायला मिळतं. महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने सीट बेल्ट जे ते मागच्या साईडला सुद्धा मिळून जातात, आणि पुढे सुद्धा सीट बेल्ट दिलेले आहे. आणि इथे ग्रॅब हँडल जे आहेत ते दोन्ही साईडला मिळून जातात. पुढे सुद्धा को ड्रायव्हर साईडला ग्रॅब हँडल दिलेलं आहे. हेडरेस्ट जे ते तुम्हाला फिक्स मिळून जातात, आणि अशा प्रकारे इथे सीट बेल्ट तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, या प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये तुम्हाला शार्पिंग अँटेना जो तो वरच्या साईडला इथे मिळून जातो. फ्रंटला जे ते डोर बॉडी कलरमध्ये मिळतात, आणि ओरिएम जे टर्न इंडिकेटर मिळून जातात. आणि डोर तुम्हाला उघडायचं असेल तुम्ही अशा प्रकारे उघडू शकता, आणि कीने तुम्हाला लॉक करायचे. त्यामुळे ही जे ते प्युअर प्लस व्हेरियंट असल्यामुळे. त्याचबरोबर डोर उघडल्यानंतर इथे तुम्ही ओरिएम जे ते ॲडजस्ट करायचं तुम्ही इथे मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता. डोर लॉक करायचं असेल अनलॉक करायचं इथनं करू शकता. पॉवर विंडोचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात, आणि सेंट्रल लॉकिंग देखील तुम्हाला इथे मिळून जातं. या टियागो सीएनजी प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये 4 स्पीकर तुम्हाला देण्यात आले. इथे तुम्ही बॉटल ठेवू शकता. महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला ड्रायव्हर सीट जे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुमच्या हाईटच्या अकॉर्डिंग, आणि पुढे मागे देखील घेऊ शकता. आतमध्ये बसल्यानंतर जर बघितलं ना तर इंटेरियर जे ते तुम्हाला अशा प्रकारे टियागोचं बघायला मिळून जाते. इथे एसी वेंट दिलेले. तर आतमध्ये बसल्यानंतर टियागोचं प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये सीएनजी मध्ये जर बघितलं तर इंटेरियर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळते. इथे तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियल मिळून जातं. एसी वेंट जे ते 4 मिळून जातात. इथे या साईडला इकडे 2 आहेत, आणि इकडे स्टेअरिंगच्या बाजूला एक एसी वेंट, असे 4 एसी वेंट मिळून जातात. सेंटर कन्सोलमध्ये तुम्हाला बघितलं तर 20.32 सेंटीमीटरची तुम्हाला टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळून जाते, जी अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले सोबत कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर इथे मॅन्युअल तुम्हाला एसी इव्हेंट मिळून जातं. मी एकदा तुम्हाला जे तो स्क्रीन जे ते तुम्हाला ऑन करून दाखवतो. आणि इथे स्टेअरिंग जर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे स्टेअरिंग मिळतं. टाटाचा लोगो इल्युमिनेटेड मिळून जातो. इथे कॉलचे कंट्रोल आहेत. इथे क्रूज कंट्रोल तुम्हाला प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये मिळून जातं. तुम्ही सेट करू शकता. त्याचबरोबर मंडळी, हे जे स्टेअरिंग आहे ना, हे तुम्ही टिल्ट करू शकता. अशा प्रकारे प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये स्टेअरिंग जे तुम्ही टिल्ट स्टेअरिंग तुम्हाला इथे मिळून जाते. वायपरचे कंट्रोल जे तुम्हाला या साईडला आहे, आणि हेडलॅम्पचे कंट्रोल आणि इंडिकेटरचे कंट्रोल जे तुम्हाला राईट साईडला इथे मिळून जातात. आणि स्टेअरिंग जे ते मला पर्सनली खूप चांगलं वाटतं, हे नवीन स्टेअरिंग. आणि 6 एअरबॅग स्टँडर्ड तुम्हाला मिळून जातात. त्यासोबत ABS CBD हिल होल्ड कंट्रोल असे बरेचसे सेफ्टी फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात. टॉप एंड व्हेरियंट घेतलं तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मिरर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर, असे बरेचसे फीचर तुम्हाला टॉप एंड व्हेरियंटमध्ये देखील मिळतात. तुम्ही नक्की या गाडीची टियागोची टेस्ट ड्राइव्ह घेऊन बघा, तुम्हाला गाडी कशी वाटते. तर हँडबॅग तुम्हाला इथे मिळून जातो. सीट बेल्ट लावण्यासाठी जागा दिलेली. इथे 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट मिळून जातं. त्याचबरोबर गिअर नॉब आहे तो चांगला स्मूथ आहे. 5 स्पीड गिअर बॉक्स जो तुम्हाला टियागोचा इथे मिळून जातो. इथे तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. त्याचबरोबर समोरचा व्ह्यू जो व्हिजिबिलिटी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळत होती. इथे आयर व्ह्यू जो तो मॅन्युअली सेट करायचा आहे. इथे तुम्हाला लॅम्प मिळून जातं. सनवायझर जे ते तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातात. इथे मिरर तुम्हाला बघायला मिळतो. त्याचबरोबर ड्रायव्हर सनवायझर जो आहे तुम्हाला इथे काही मिळणार, तिकीट होल्डर मिळून जातं. त्यासोबतच मित्रांनो, आता मी तुम्हाला गाडी जे ते ऑन करून दाखवतो. अशा प्रकारे स्क्रीन जे ते पुढे ऑन होते, आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे बघायला मिळतो. इथे RPM मीटर आहे. आता सध्या लो फ्युएल आहे. ओडोमीटर गाडीचे किलोमीटर किती झालेले आहे. त्यानंतर डिजिटल स्पीड बघायला मिळते, आणि ही गाडी डायरेक्ट CNG मध्ये स्टार्ट होते मित्रांनो. त्याचबरोबर इथे CNG ची लेवल किती आहे, CNG गॅस किती तुम्ही इथनं बघू शकता. पेट्रोल टँक मध्ये पेट्रोल किती आहे ते तुम्ही इथनं बघू शकता. वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्याचबरोबर हा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो तो दिसायला सुद्धा चांगला आहे, आणि क्लिअरली तुम्हाला इन्फॉर्मेशन बघायला मिळते. एवढी इन्फॉर्मेशन जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती बघायला मिळते.
त्यानंतर सेंटर कन्सोल मध्ये आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॅझार्ड लॅम्पचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं. सीएनजी चं स्विच जे ते इथे दिलेले आहे, जे की सीएनजी वरती डायरेक्ट स्टार्ट होते आणि लीक डिटेक्शन सेफ्टी फीचर जे ते सुद्धा गाडीमध्ये दिलेले आहे. इथे इन्फोटेनमेंट स्क्रीन जर बघितलं तर 20.32 सेंटीमीटरची इन्फोटेनमेंट स्क्रीन तुम्हाला इथे मिळून जाते. यामध्ये काय काय गोष्टी मिळतात तुम्हाला, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले तुम्ही यूज करू शकता. त्याचबरोबर मीडियाचे कंट्रोल आहे, पार्क असिस्ट म्हणजे इथे या प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही इथे पार्क असिस्ट वर क्लिक केलं तर कॅमेराची क्वालिटी जी आहे ते रिअरची अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाते, जे की या प्युअर प्लस व्हेरियंट जे ते व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट तुम्हाला बघायला मिळतं. कारण यामध्ये तुम्हाला सगळ्या गरजेच्या फीचर जे ते गरजेचे फीचर जे तुम्हाला गाडीमध्ये इथे मिळून जातात. आणि अशा प्रकारे जे तुम्हाला रिव्हर्स कॅमेराचं क्वालिटी जे ते बघायला मिळून जाते. त्यानंतर एक फोन आहे, तुम्ही कॉल कंट्रोल जे ते तुम्हाला स्टेरिंग माउंटेड कंट्रोल इथे मिळून जातात, ब्लूटूथने कनेक्ट करू शकता. त्यानंतर रेडिओ आहे, क्विक सेट. त्याचबरोबर सेटिंग मध्ये गेल्यानंतर ऑडिओची सेटिंग आहे, कनेक्टिव्हिटी, HMI, व्हेकल, फोन सेटिंग, सॉफ्टवेअर अपडेट. अशा प्रकारे या इन्फोटेनमेंट स्क्रीनवरती तुम्हाला एवढे फीचर मिळून जातात. आणि इंटेरियर तुम्हाला टाटा टियागोचं या प्युअर प्लस सीएनजी व्हेरियंटचं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. पुढच्या गाडीचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या याच्यावर पाहिजे ते देखील कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो इथे तुम्हाला एक ग्लो बॉक्स मिळून जातो, जो की अशा प्रकारे इथे तुम्ही तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट वगैरे देखील ठेवू शकता. मित्रांनो या टाटा टियागो सीएनजी मध्ये जर इंजिन बघितलं तर 1.2 लिटरचं रेवेट्रॉन इंजिन मिळून जातं, जे की 1199 सीसीचं आहे. आणि पेट्रोलमध्ये जर पॉवर बघितली 86 पीएसची पॉवर प्रोड्यूस करतं हे जे इंजिन, आणि सीएनजी मध्ये जे ते 75.5 पीएसची पॉवर प्रोड्यूस करतं. त्याचबरोबर टॉर्क जर बघितलं तर पेट्रोलमध्ये या इंजिनचा टॉर्क जो आहे तो 113 न्यूटन मीटर इतकं हे इंजिन टॉर्क जनरेट करतं. आणि सीएनजी मध्ये जर टॉर्क बघितला तर 96.5 न्यूटन मीटर इतका टॉर्क जनरेट करतात. त्याचबरोबर हे जे इंजिन आहे हे 1.2 लिटरचं रेवेट्रॉन इंजिन तुम्हाला बघायला मिळतं टियागो सीएनजी मध्ये. आणि अशा प्रकारचं इंजिन तुम्ही इथे बघू शकता टियागो सीएनजीचं. आणि बॅटरी तुम्हाला इथे बघायला मिळून जाते. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती सांगितली टियागोची जी प्युअर प्लस सीएनजी व्हेरियंट आहे टियागोचं, याबद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ही जर गाडी बघितली तर एक व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट तुम्हाला बघायला मिळून जातं. याची जर किंमत बघितली तर एक शोरूम किंमत 6,99,990 रुपये इतकी. आणि ऑन रोड वरती ही जर गाडी घ्यायला गेला तर त्याची जर किंमत बघितली तर 8,39,048 रुपये इतकी किंमत जी आहे तुम्हाला ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली बघायला मिळेल, जी की 8,39,048 रुपये इतकी. आणि ही जी किंमत मी व्हिडिओमध्ये सांगितली, तुम्ही काही दिवसांनी व्हिडिओ बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते. यामध्ये जर फीचर बघितलं तर तुम्हाला सेफ्टी फीचर 6 एअरबॅग स्टँडर्ड मिळून जातात, ABS, EBD, हिल होल्ड कंट्रोलचे फीचर तुम्हाला सेफ्टी मिळून जातात. त्यासोबतच तुम्हाला गरजेचे जे ते इसेन्शियल फीचर्स बघितले तर स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळून जाते, तिथे तुम्ही गाणे वगैरे ऐकू शकता. त्याचबरोबर अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले कनेक्ट देखील करू शकता. स्टेरिंग माउंटेड कंट्रोल मिळून जातात. आणि क्रूज कंट्रोल सारखे फीचर गाडीमध्ये दिलेले. ड्रायव्हर सीट जे आहे ते तुम्ही ऍडजस्ट देखील करू शकता. रिव्हर्स कॅमेरा देण्यात आलेला आहे. आणि ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी सोबत हे सीएनजी व्हेरियंट येतात. तर यामध्ये बरेचसे चांगले फीचर्स आहेत तुम्हाला टियागो सीएनजी प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये बघायला मिळून जातात. आजचा हा टियागो सीएनजीचा प्युअर प्लस व्हेरियंटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असेल या गाडीबद्दल तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे विचारू शकता. जर तुम्हाला ही गाडी पुण्यामधनं घ्यायची असेल तर शॉर्ट टाटा शोरूम बावधन पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करा. शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळून जातं. आणि पुढचा कुठल्या गाडीचा कुठल्या कारचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, कुठल्या कारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. त्या गाडीचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.